तर दापोली अंजरले अडखळ खाडीला संरक्षक भिंत नसल्यामुळे आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने येथे वारंवार अपघात घडत असतात। त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंतीसह सुरक्षेच्या उपाययोजनेसाठीची मागणी पुन्हा लावून धरली आहे। अंजरले अडखळ खाडीत काही महिन्यापूर्वी पर्यटनाकरिता आलेल्यांना खोल खाडीत जाऊ नका असे सांगितलं असताना देखील ग्रामस्थांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरलेले 11 जण बुडाले होते। त्यापैकी मात्र दोघांना वाचवण्यास स्थानिकांना यश मिळालं होतं आणि 9 जण मृत्युमुखी पडले होते। अशा घटना वारंवार घडत असून सुरक्षिततेबाबत येथील ग्रामस्थांनी शासनाला सूचित करताना सांगितलं। गेल्या वर्षी 25 मे 2015 रोजी या आमच्या अडखळ खाडीमध्ये अंजरले खाडीमध्ये जी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, त्या दुर्दैवी घटनेमध्ये अंजरले खाडीत जवळपास 11 जण बुडाले। त्यातले 9 जणांना वाचवण्यात आले आणि 9 जण मृत्यू पावले, 2 जण व्यवस्थितरित्या राहिलेत। आणि पर्यटक जे येतात त्यांना इथे सूचना फलक वगैरे काही नसतं आणि त्यांचा हलगर्जीपणा होतो। शासन याच्याकडे टोटली दुर्लक्ष करते आणि ही गोष्ट किती केली तरी पर्यटक हे ऐकत नाही। ते ना होडीवाल्यांचं ऐकत ना ग्रामस्थांचं ऐकत, ते आपलं मनमार यासाठी इथे पोलीस संरक्षण विशेषात हवं आहे आणि होडीवाल्यांना ही आपल्या जॅकेट बुलेट प्रूफ जॅकेट हवेत। बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना येथील पाण्याचा अंदाज नसल्याने बऱ्याच वेळा अशा घटना घडतात। काही महिन्यापूर्वी मुरुड येथे सहलीला आलेली एकाच शाळेतील 14 मुलं बुडून मृत्यू पावली होती। अशा कोकणातील अनेक ठिकाणच्या समुद्रकिनारी घटना घडत असतात, मात्र यामागचे प्रमुख कारणाची सुई सुरक्षा यंत्रणेकडे घेऊन जाते। मुळात अशा खाडी समुद्र किनारी सूचना फलक, संरक्षण भिंत, तटरक्षक यंत्रणा, स्पीड बोट, लाईफ जॅकेट वगैरे सुरक्षेच्या बाबी उपलब्ध असणे गरजेचे आहे। अंजरले अडखळ खाडीमध्ये भरतीचं पाणी गावामध्ये शिरतं आणि उधाण असल्यास अनेक घरांचं नुकसानही करतं आणि ही बाब नेहमीचीच झाली आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी मुजम्मिल जैतापकर यांनी येथील आढावा घेतला। छोटा असू दे या मग मोठा, शासनाला मात्र जनतेसमोर याचे उत्तर द्यावेच लागतात। सध्या अडखळ परिसरातला असाच एक प्रश्न निर्माण झाला आहे, संरक्षण भिंत आणि सागरी सुरक्षाचा। जेव्हा पर्यटक समुद्राकडे येतात तेव्हा एक वेगळ्या प्रकारची त्यांना मजा घ्यायची असते, पण जात्यावेळी आणि जेव्हा समुद्रातील लोक जात असतात तेव्हा स्पीड बोट, सूचना फलक आणि तटरक्षक बोट याची गैरसोय होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची नाराजगी व्यक्त होत असते। आणि संरक्षण भिंतीबद्दल जर आपण बोललो तर समुद्राचं पाणी गावात शिरतो भरतीच्या वेळी आणि त्यामुळे या गावाची लोकसुद्धा नाराजगी व्यक्त करत असतात। मुजम्मिल जैतापकर, बेस्ट टीव्ही, रत्नागिरी। एकूणच भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता येथील स्थानिक स्वराज्य संस्था, शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ही समस्या कायमची सोडवावी अशी येथील ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पाणी प्रेझेंटेशन प्रश्नी नगराध्यक्षांनी रोवला झेंडा, वल्गना करणाऱ्या सेनेच्या नगरसेवकांनी तलवारी केल्या म्यान। पावस नदीतील गाळ अद्यापही नदी किनारीच पडून। जिल्हा रुग्णालयातील अत्यावश्यक आरोग्य सेवेचा होतोय गैरवापर। 2016 नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी रणनीती। आणि दापोली तालुक्यातील अंजरले अडखळ खाडीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।